आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करू. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ. स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे. सर्व देवाहून तो थोर राजा आहे. आपण प्रार्थना करूयात. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, दयागणा तुझ्याच नावाला मान महिमा गौरव सदा सर्व काळ असो प्रभूजी. आजच्या प्रभूवारी ऑनलाईनच्या माध्यमामधून पुन्हा एक वार तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझी स्तुती तुझी आराधना करण्याची संधी तू आम्हाला दिलीस, म्हणून तुझ्या मनापासून आभार मानतो प्रभू परमेश्वरा. जसे आहोत तसे तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत. आमचा तू स्वीकार कर. आमच्या पाप आणि अपराधांची तू क्षमा कर प्रभू परमेश्वरा. दयागणा या ऑनलाईनच्या माध्यमामधून जे कोणी कुटुंब या सहभागितेमध्ये उपासनेमध्ये सहभाग घेत आहेत प्रभूजी, त्या प्रत्येकांना तू आशीर्वादित कर. प्रत्येकांवर तुझा आशीर्वाद पाठव प्रभूजी. त्याचप्रमाणे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, आज आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेला असताना तू आमचा स्वीकार कर परमेश्वरा. तुझ्या उपासनेमधून आम्ही आमचं तारण साधावं. आम्ही आमच्या अपराधांची क्षमा मागावी आणि तू ती आम्हाला द्यावीस प्रभू परमेश्वरा. हीच तुझ्याजवळ विनंती आहे परमेश्वरा. इथून पुढील भक्तीची संपूर्ण वेळ मी तुझ्या हाती सोपवितो. तारणाऱ्या ख्रिस्ताच्या नावानं मागतो म्हणतो आहे. आमेन. आपण देवाच्या गौरवासाठी एक गीत गाणार आहोत. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्तवरती प्रकाश मागतो. लागोच चित्तवरती प्रकाश मागतो. मार्ग तुझा मी चुकलो, अस्थिर झाले मन. मार्ग तुझा मी चुकलो, अस्थिर झाले मन. भक्तांचे सौख्य मुकलो, ही खोचे आठवण. भक्तांचे सौख्य मुकलो, ही खोचे आठवण. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्तवरती प्रकाश मागतो. लागोच चित्तवरती प्रकाश मागतो. नित्य देवाच्या संगती मी असा चालणार. नित्य देवाच्या संगती मी असा चालणार. लागेल चित्तवरती होई प्रकाश फार. लागेल चित्तवरती होई प्रकाश फार. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्तवरती प्रकाश मागतो. लागोच चित्तवरती प्रकाश मागतो. आजच्या मरणाकरता निवडलेले शास्त्रभाग स्तोत्र संहिता 49 याच्या 1 ते 13 ही वचनं आपल्यासाठी आपली बहीण कविता पातारे याचं वाचन करतील. स्तोत्रसंहिता 49 याची 1 ते 13 ही वचने आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 49 1 ते 13. अहो सर्व लोक हो, हे ऐका. जगात राहणारे उच्च व नीच, श्रीमंत व दरिद्री लोक हो,
तुम्ही सर्व कान द्या. माझे मुख ज्ञान बदणार आहे. माझ्या मनचे विचार सुज्ञतेचे असणार. मी दृष्टांताकडे कान लावीन. वीणेवर गाणे गाऊन गूढ वचन उलगडून सांगेन. मला फसविणाऱ्यांना दुष्टपणा मला वेढितो. अशा विपत्काली मी का भ्यावे? ते तर आपल्या संपत्तीवर भरोसा ठेवितात व आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवितात. कोणाही मनुष्यास आपल्या भावाला मुक्त करिता येत नाही किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी भरून देता येत नाही. त्याने सर्वदा जगावे. त्याला कधी गरतेचा अनुभव घडू नये म्हणून त्याच्याने देवाला खंडणी देवत नाही. कारण त्याच्या जीवाची खंडणी इतकी मोठी आहे की तिची भरपाई करण्याचे नेहमी राहणारच. कारण तो पाहतो की ज्ञानी मरतात, तसेच जड व मतिमंद हे नष्ट होतात आणि आपले धन दुसऱ्यांना ठेवून जातं. ते मनातल्या मनात म्हणतात की आमची घरे सदोदित राहतील, आमची ठिकाणे पिढ्यानपिढ्या टिकतील. ते आपल्या जमिनीस आपली नावे देतात. मनुष्य प्रतिष्ठा पावला तरी टिकत नाही. तो नश्वर पशुसारखा आहे. जे अभिमानी आहेत त्यांची व त्यांचे बोलणे ज्यास पसंत पडते अशा त्यांच्या अनुयायांचीही हीच गती आहे. आमीन. जुन्या करारामधून उत्पत्ती याचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि 1 ते 13 ही वचनं आपल्यासाठी आपले ब्रदर रवी साळवी याचं वाचन करतील. 1 ते 13. अब्राम आणि लोट विभक्त होतात. अब्राम आपली बायको, आपले सर्व स्व आणि लोट यास घेऊन मिस्र देश सोडून गिरमेकडे गेला. तो कळप रुपे व सोने यांनी संपन्न होता. मग मजला करीत करीत तो नेगेपासून बेथेलपर्यंत गेला. बेथेल व आय यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता. त्या ठिकाणी तो आला. त्याने प्रथम वेदी बांधली होती त्या स्थळी तो आला. तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. अब्रामाबरोबर लोट जात होता. त्याची मेंढरे, गुरेढोरे व पाले होती. त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यास एका स्थळी राहता येईना. शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुरख्यांची भांडणे होऊ लागली. त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी यांची वस्ती होती. अब्राम लोटास म्हणाला, हे पहा, माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत. सर्व देश तुला मोकळा नाही काय? तर मजपासून वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्दनीचे सर्व कोरे पाहिले. तो ती सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला. त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता. ही यार्दनेची सर्व तळवट लोकांनी आपणासाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते ह्याप्रमाणे एकमेकापासून वेगळे झाले. अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरातून राहिला आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सदोमापाशी दिला. सदोमातील रहिवाशी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध पातके करणारे होते. येथे शास्त्रभाग संपतो. देवा वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पडो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्वकाळ असो. आमेन. नव्या करारामधून करंथीकरास पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि 1 ते 11 ही वचने आपल्यासाठी आपली मुलगी सीमा पाटोळे हे वाचन करेल. नव्या करारातून पत्राचे वाचन आपण करूया. करंथीकरास पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि 1 ते 11 ही वचने. ख्रिस्ती लोकांनी न्यायाला गेलेली भांडणे. तुम्हापैकी कोणा एकाचा दुसऱ्याबरोबर वाद असला तर त्याचा निकाल लावून घेण्यासाठी तो आपले प्रकरण पवित्र जनांपुढे न आणता अनीतिमानांपुढे नेण्याचा धाडस करीत आहे काय? किंवा पवित्र जन जगाचा न्यायनिवाडा करतील हे तुम्हास ठाऊक नाही काय? तुमच्याकडून जगाचा न्यायनिवाडा व्हावा आहे तर तुम्ही अगदी क्षुल्लक बाबींचा न्याय करण्यास अपात्र आहात काय?
आपण देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तर मग व्यावहारिक गोष्टींविषयी सांगणे नकोच. तुम्हाला व्यावहारिक प्रकरणाचा न्यायनिवाडा करण्याचा आहे, तर मंडळीत जे हिशेबात नाही त्यास कसे नेमता? तुम्हास लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो. ज्याला भावाभावांचा निवाडा करता येईल असा एकही शहाणा माणूस तुम्हामध्ये नाही असे आहे की काय? परंतु भाऊ भावावर फिर्याद करीतो आणि तीही विश्वास न ठेवणाऱ्यांपुढे करीतो हे कसे? तुम्ही एकमेकांवर खटले भरता, ह्यात सर्व प्रकारे तुमची हानीच आहे. त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करीत नाही? त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत नाही? उलट तुम्ही स्वतः अन्यायावर नाडणूक करिता आणि ती बंधुजनांची करिता. अनितिमान माणसांच्या देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसवू नका. जारकर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारा, पुरुष संभोग घेणारा, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुम्हापैकी कित्येक तसे आहेत. तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे आहात. आमीन. आजच्या दिवसाकरता निवडलेलं शुभवर्तमान लोककृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 13 ते 21 ही वचनं आहेत. द्रव्यलोभ व श्रीमंत मूर्ख मनुष्याचा दृष्टांत. लोकसमुदायातील कोणा एकाने त्याला म्हटले, गुरुजी, मला माझ्या वाटणाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा. तो त्याला म्हणाला, गृहस्था, मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोण नेमले? आणखीन त्याने त्याला म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभांपासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. त्याने त्यांना एक दाखला सांगितला. कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवण्यास मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन, मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका मोठा माल ठेवलेला आहे. विसावा घे, खा, पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहेस ते कोणाचे होईल? जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. येथे पवित्र शुभवर्तमान समाप्त होते. वाचलेली वचन देव बाप आशीर्वादित करो आणि त्याच्याच नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदैव काळ सर्व करावं. आमीन. पुढे जाणार आहोत आणि आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना आपली बहीण एस्तेर जाधव ही करेल. सर्व समर्थ देव बाप्पा, राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, या समयी परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ येते, तुझ्या पुढे नतमस्तक होते माझ्या देव बाप्पा. पुन्हा एक वार परमेश्वरा तू केलेल्या उपकारांबद्दल तुझे मनापासून आभार मानते माझ्या देव बाप्पा. आठवडाभर आम्हाला सांभाळलंस आणि पुन्हा एक वार परमेश्वरा हा शाब्बात दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास. ही निवळ तुझी दया आहे माझ्या परमेश्वरा, आणि या तुझ्या दयेमुळे तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझे उपकार स्मरण करते. देव बाप्पा, तू आमचा असा परमेश्वर आहेस की सर्व गोष्टी आम्हाला लागेल त्या झोपेतही पुरवणारा देव बाप्पा आहेस. तुझं लक्ष नेहमी आमच्याकडे असतं माझ्या परमेश्वरा. विश्वासणाऱ्यांवर परमेश्वरा तुझी मेहर नजर असते, आणि आजही परमेश्वरा तू आम्हाला आतापर्यंत सांभाळून ठेवलंस. प्रत्येक गोष्टीतून, महामारीतून परमेश्वरा आमची सुटका केलीस, याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुझे उपकार मानावेत तेवढे कमी आहेत माझ्या देव बाप्पा. तू असा परमेश्वर आम्हाला लाभलास माझ्या देव बाप्पा की तुझ्यामुळे आमचे सर्व मार्ग परमेश्वर ह्या जगातील मोकळे झालेले आहेत. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुझी दया आम्हावर इतकी महान आहे की त्या दयेमुळे परमेश्वरा आम्ही पापी असतानाही तुझ्या एकुलत्या एका पुत्राला तू आमच्यासाठी ह्या जगात पाठवलंस, आणि त्याच्या निर्दोष आणि निष्कलंक रक्तामुळे परमेश्वरा आम्हाला तारण मिळालेलं आहे.
आणि थेट तुझ्यापर्यंत येण्याचे मार्ग मोकळे झालेले आहेत. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, पुन्हा एक वार या तुझ्या सर्व परमेश्वरा करुणेबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. देवबाप्पा, आज ह्या मध्यस्थीच्या खिंडीत उभा राहून प्रार्थना करत असताना पुन्हा एक वार तुझे आभार मानते आणि तुझ्या पुढे नतमस्तक होऊन म्हणते, आमच्या पाप अन्याय अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. देवबाप्पा, आज आमच्या सेंट लूक परिवाराला घेऊन मी तुझ्या चरणाजवळ येते. माझ्या राजा, आमच्या चर्च अंतर्गत वडील वर्ग आहे, तरुण संघ, शब्बात शाळा. देवबाप्पा, या महामारीच्या काळात तू आम्हाला सगळ्यांना सांभाळस. वडील वर्गाला योग्य कारभारी पण करण्यासाठी बुद्धी दिलीस माझ्या परमेश्वरा. आमच्या संडे स्कूलचे सगळे लहान लेकरं तू सांभाळेस. तरुणांना परमेश्वरा तुझ्या राज्यात वाढण्याकरिता ह्या दिवसांमध्ये तू आपल्या जवळ घेतलंस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. त्यांचा उत्तम शिक्षक ह्या दिवसांमध्ये तू होत आहेस, त्याही बद्दल तुझे मनापासून आभार आणि उपकार मानते माझ्या परमेश्वरा. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आज तुझे मनापासून पुन्हा एक वार उपकार मानते की आमच्या मंडळीचे पालक साहेब रेव्हरंड सुधीर गायकवाड यांना आतापर्यंत तू सांभाळलंस, राखलंस. प्रत्येक गोष्टीतून परमेश्वरा त्यांचं संरक्षण केलंस. आणि देवबाप्पा, ह्या पूर्ण परमेश्वरा त्यांच्या आयुष्याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. तुझे मनापासून आभार आणि उपकार मानते देवबाप्पा. त्यांच्याबरोबर काम करत असताना रेव्हरंड अनिल पातारे यांनाही तू सांभाळत आहेस, त्याहीबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. आमचे लीडर परमेश्वरा पाटोळे यांना देखील परमेश्वर आतापर्यंत तू राखलंस, सांभाळलंस. त्यांच्याकडून देखील परमेश्वरा तू वेदीवरची सेवा करून घेत आहे, त्याहीबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. माझ्या परमेश्वरा, जे वचन आज आम्हापर्यंत पाळसाहेबांद्वारे येणार आहे, ते वचन परमेश्वरा आमच्या आत्म्याचं ठाव घेणारं असावं. आमच्यामध्ये परमेश्वरा बदल करणारा असावं माझ्या राजा, आणि त्याप्रमाणे आम्ही वागणारे असावेत असं तू होते. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आमच्या मंडळीच्या अंतर्गत जे वृद्ध आहेत परमेश्वरा त्यांना देखील घेऊन तुझ्या चरणाजवळ येते. जी बालक आहेत परमेश्वरा त्यांना देखील परमेश्वरा तुझ्या विशेष आशीर्वादानं तू त्यांना भर. आणि ह्या परमेश्वरा महामारीच्या काळात त्यांना तू सांभाळस, राखलस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. आमच्या प्रार्थना तू ऐकल्यास परमेश्वरा, आणि ह्या कोरोनावर परमेश्वरा आतापर्यंत बऱ्या प्रमाणात तू मात केलेली आहेस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. पुढे एकवार परमेश्वरा, ह्या कोरोना अंतर्गत काम करत असणारे सगळे डॉक्टर्स, नर्सेस परमेश्वरा त्यांच्यावर देखील परमेश्वरा तू आशीर्वाद पाठवतोस, त्याहीबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. आमचा देश, आमचं राज्य परमेश्वरा, सर्वांना परमेश्वरा तुझ्या आशीर्वादानं तू भरतोस, त्याहीबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आज पुन्हा एक वार बाळासाहेबांद्वारे येणारं वचन ऐकून तुझ्या इच्छेप्रमाणे आमचं वागणं असावं असं तू होईल. आणि परमेश्वरा, ते वचन आमच्या मनाचं पुन्हा एक वार परिवर्तन करणारं असावं असं तू होईल. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, शेवटच्या काळात आम्ही जगत असताना देवबाप्पा, विशेष तुझं येणं जर ह्या दिवसांमध्ये होणार असेल तर तू आमची आठवण कर माझ्या परमेश्वरा. कारण तू सांगितल्याप्रमाणे सदा सर्वदा माझ्या देवबाप्पा तुझ्याबरोबर आम्हाला राहायचं आहे. आणि त्यासाठी परमेश्वरा आजही आमच्या मंडळीच्या प्रत्येकाच्या जीवनात जी कमी घटी आहे ती प्रभू येशूच्या नावामध्ये तू दूर करावीस असं होऊ दे. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आतापर्यंत सांभाळस, राखलस, तुझ्या नावाला धन्यवाद देते. आणि ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते म्हणून ऐक पित्या, आमेन. संदेशाकडे वळण्यापूर्वी आपण समर्पणामध्ये जाऊया आणि आपण एक समर्पणाचं गीत गाणार आहोत. यीशु तेरे करीबान से जिंदगी मेरी बदल गई. यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई. तूने मुझे है बचाया, तूने मुझे सहलाया, तूने मुझे है बचाया, तू
जाऊंगा। धन्यवाद 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 धन्यवाद। करूया. स्तुतीस पात्र बोलसन माने आमच्या जिवंत गौरव देव बाप्पा, मान महिमा गौरव दे तुझ्या दयेच्या स्नाजवळ. तुझा निरोप ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित झालो. प्रभू परमेश्वरा, या दासावर अनुग्रह केलास, कृपा केली आणि तुझ्या वचनातून बोलण्यासाठी फिरून एक वार संधी दिलीस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, मी तर जड ओठाचा मनुष्य आहे, काय बोलावं हे मला समजत नाही, परंतु तुझं वचन आम्हाला सांगतं, बोलणारे तुम्ही नसून पवित्र आत्मा तुमच्याद्वारे बोलणार आहे. हो दे माझ्या देवा, आज त्या पवित्र आत्म्याची ओतणी या दासावर कर आणि ओघवती वाणीने तुझ्या संपूर्ण भक्तजनांना तुझा निरोप ऐकविता यावा म्हणून अनुग्रह कर, कृपा कर. त्याचप्रमाणे जो तुझा भक्त हे वचन ऐकत आहे, त्यांच्या हृदयामध्ये कार्य कर, अंतःकरणात कार्य कर. ऐकणारे कान, समजणारे मन तू द्यावंस अशी विनंती आहे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, याच्या गोड गौरवी सामर्थ्यशाली नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियानो, आज जुलै महिन्यातील हा दुसरा रविवार आहे आणि आज आपण फिरून एक वार देवाच्या चरणाजवळ त्याचा निरोप ऐकण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत. आजच्या मननासाठी जो विषय आहे, ख्रिस्ती बांधवांना किंवा ख्रिस्ती अनुयायांना प्रभू येशू ख्रिस्ताने जो काही इशारा दिलेला आहे किंवा जी काही समज दिलेली आहे त्याविषयी आपण विचार करणार आहोत. आज जे लुकाचं शुभवर्तमान आपण वाचलेलं आहे, लोकरो शुभवर्तमान याचा 12वा अध्याय, यातील 13 ते 21 वचन आपण वाचलेले आहे आणि त्यातील 15व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना, अनुयायांना काय सांगत आहे ते आपण वाचूया. आणखी त्याने त्यास सांगितले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. आणि या शास्त्रपाठामध्ये आपण पाहतो की 2 भाऊ प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन म्हणत आहेत की माझ्या एक भाऊ ख्रिस्ताला म्हणतो की माझा वाटा माझ्या भावाला द्यायला सांगा. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्याला, त्या मनुष्याला आणि आपल्या शिष्यांना हे वचन सांगत आहे. प्रियानो, ख्रिस्ती मनुष्याने किंवा ख्रिस्ती अनुयायाने जगिक संपत्तीबद्दल आपला दृष्टिकोन कसा असावा याविषयी ख्रिस्ताने या शास्त्रपाठातून मनोगत व्यक्त केलेलं आहे. किंबहुना आपल्या सर्व शिष्यांना हा इशारा दिलेला आहे. याआधी आपण मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये वाचलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने जगिक संपत्तीविषयी काय सांगितलेलं आहे आणि मत्तय शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 25 ते 34 या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्याला या जगिक संपत्तीचा उपयोग कशासाठी आहे हे सांगितलेलं आहे. आणि त्यातील 31 ते 33 या वचनामध्ये आपण ते वचन वाचूया. त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो ते पाहू. काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला याची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.
तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला हे सांगत आहे की तुम्ही जगिक संपत्ती मिळवण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही, तर प्रथम त्याचं नीतिमत्व आणि त्याचं राज्य मिळवण्यासाठी झटा किंवा खटपट करा. म्हणजे या सर्व ज्या गोष्टी आहेत, जगिक गोष्टी आहेत, या वारशाने तुम्हाला प्राप्त होणार आहे. प्रियानो, आपल्याला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावर 33.5 वर्ष आपलं आयुष्य कंठलेलं आहे किंवा घालवलेलं आहे. आणि या संपूर्ण त्याच्या जीवनी प्रवासामध्ये किंवा या भूतलावर घालवलेल्या सेवा कार्यामध्ये त्याला कधीही संपत्तीचा मोह पडलेला नाही, किंबहुना त्याने स्वतः कधी संपत्ती साठवलेली नाही. आणि म्हणून तो एका शिष्यास म्हणतो की खोकडास बिळे, पाखरास घरटे आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्रास डोके टेकावयास जागा नाही. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा श्रीमंत होत आहे, त्या जगी तो स्वर्गीय पित्याचा एकुलता एक पुत्र आहे आणि सर्व सुख, स्वर्गातील सुख त्याच्या जवळ होतं. परंतु तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी निर्धन झालेला आहे, निष्कांचन झालेला आहे. आणि त्याने भूतलावर तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी तो भूतलावर अवतरलेला आहे. आणि हे करत असताना तो केवळ आपल्याला सांगत या जगिक संपत्तीविषयी आपला दृष्टिकोन काय असावा हे तो या वचनातून सांगत आहे. आणि केवळ तो सांगत आहे असं नाही, तर तो स्वतः देखील तसाच आहे. दरिद्री, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी निष्कांचन आणि दरिद्री झालेला आहे. आणि तो पुढे आपल्याला काय बोध करतो पहा. मत्ते शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 19 आणि 20 या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करीतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाही व चोर घरफोडी करीत नाही. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने या वचनाद्वारे आपल्याला हे सांगितलेलं आहे की तुम्ही स्वर्गीय संपत्ती साठवा. आता स्वर्गीय संपत्ती कशा रीतीने साठवायची याविषयी देखील पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे. आणि संत पाऊल तिमोथेला बोध करीत असताना त्याने तो बोध करीत असताना काय सांगतो ते आपण वचनातून ऐकूया. संत पाऊलाचे तिमोथेस पहिले पत्र 6वा अध्याय 17 ते 19 या वचनामध्ये त्याने तिमोथेला हा बोध केलेला आहे. अर्थात ख्रिस्ती या नात्याने आपल्या सर्वांना हा बोध लागू होतो. प्रस्तुत युगातील धनवानास निक्षून सांगा की तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपयोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी. चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काली आपला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. पहा प्रियानो, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी संत पाऊल सांगत आहे की पुढील भावी काळासाठी जो काही आपला आधार होईल असा संचय, अशा संपत्तीचा असा साठा आपण केला पाहिजे. आणि तो स्वर्गीय साठा अशा रीतीने, अर्थात म्हणजे आपल्याला सत्कर्माविषयी धनवान होण्यासाठी त्याने सुचवलेलं आहे.
आणि त्याचप्रमाणे परोपकारी आणि दानशूर असावं असा देखील बोध संत पाऊल तिमोथ्याला करीत आहे आणि आपल्याला देखील हे वचन लागू आहे. प्रियानो, ही जगिक संपत्ती परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. आपण म्हणतो की माझं शिक्षण झालं, मी अभ्यास केला किंवा माझ्या बुद्धिमत्तेमुळं मला ही नोकरी प्राप्त झाली आणि त्यातून मला हे सर्व काही प्राप्त होतं. परंतु प्रियानो, अनुवादाच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो की परमेश्वर म्हणतो की हे सर्व धन मीच माझ्या भाऊबलाने मिळवलं असं तू मनात देखील म्हणू नको, असं परमेश्वराने सांगितलेलं आहे. कारण हे प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य देखील तोच आपल्याला देत असतो. म्हणून प्रियानो, धनाविषयी किंवा हे मी माझ्या बाहुबलाने मिळवलेलं आहे असं कोणीही म्हणू नये, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. हे जे काही धनसंपत्ती आपल्याला प्राप्त झालेली आहे, या धनसंपत्तीचे आपण मालक नाही तर विश्वस्त आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने, परमेश्वराने आपल्याला या धनाचा विश्वस्त म्हणून या भूतलावर पाठवलेलं आहे. आणि म्हणून संत पाऊल करंथीकरास दुसरे पत्र याचा 9वा अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये आपल्याला काय सांगत आहे पहा. प्रत्येकाने आपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल असावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला हे सर्व धनसंपदा दिलेली आहे. आणि या धनसंपदेचा उपयोग आपण परोपकार करण्यासाठी आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीत याचा उपयोग करणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा नाही की आपण जे काही सर्व मिळवतो ते सर्वच्या सर्व आपण खर्च करायचं आहे. तर जे काही आपल्याला प्राप्त होतं, देवाच्या कृपेने आपल्याला आपल्या गरजा भागवून देखील शिल्लक राहील इतपत आपल्याला प्रभूने दिलेलं आहे. आणि जे काही आपल्या कौटुंबिक गरजा भागवून, आपल्या लेकरांच्या शैक्षणिक गरजा भागवून जे काही आपल्याजवळ उरत आहे ते आपण परोपकारासाठी वापरावं, खर्चावं, ही प्रभूची इच्छा आहे. आणि असं केल्याने आपल्याला आपली संपत्ती जी आहे स्वर्गात साठवली जाणार आहे. आणि म्हणून आपण या धनसंपत्तीच्या विषयी आपण लोभ किंवा हव्यास बाळगू नये, तर ही इतरांसाठी देखील खर्च करावी अशी देवाची इच्छा आहे. प्रियानो, आजच्या म्हणण्यासाठी जे वचन आहे ते वचन प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अनुयायांना, शिष्यांना सांगत आहे, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि या 2 गोष्टीविषयी पहिला जर आपण उत्तरार्ध या वचनाचा पहिला भाग पाहिला तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला इशारा दिलेला आहे आणि आपण सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहावं असं त्याने सूचित केलेलं आहे. आणि हे सूचित करीत असताना तो का करीत आहे तर त्याच्या उत्तरार्धामध्ये त्याने सांगितलेलं आहे, कारण पुष्कळ संपत्ती असली तर ती त्या मनुष्याचं जीवन होतं असं मुळीच नाही. या 2 गोष्टी या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जो इशारा दिलेला आहे तो म्हणतो की सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून, सर्व प्रकारचा हव्यास, हाव
अभिलाषा या सर्वांपासून आपण स्वतःला आवरलं पाहिजे. स्वतःला आवरा, यापासून दूर राहा. आणि परमेश्वराने देखील आपल्याला ज्या काही सिनाई पर्वतावर 10 आज्ञा दिलेल्या आहेत, त्यातील 10वी आज्ञा देखील आपल्याला या लोभापासून दूर राहावयास सांगत आहे. अर्थात ही आज्ञा सर्वांना माहीत आहे, तरी देखील ही आज्ञा काय आहे मी आपल्याला वाचून दाखवतो. तो या ठिकाणी म्हणत आहे की आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्याचा दास दासी बैल गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू ह्यांचा लोभ धरू नको. परमेश्वराने आपल्याला आज्ञा रूपाने या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्या 10 आज्ञा मनुष्य मात्राने आपल्या आयुष्यामध्ये कसोशीने पाळायच्या आहेत, त्यातील ही 10वी आज्ञा आहे. आणि प्रत्येक मनुष्याने या लोभापासून दूर राहावं म्हणून परमेश्वराने आपल्याला या लोभापासून फारकत घ्यावयास लावलेली आहे. संत पौल देखील या लोभापासून दूर राहण्यासाठी तिमथ्याला काय बोध करत आहे तेही ऐकूया. पहिले तिमथी याचा 6वा अध्याय 8 ते 10 वचनात तो म्हणतो, आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे, परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत पडतात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदाने भोसकून घेतले आहे. पहा प्रियानो, या ठिकाणी संत पौल म्हणत आहे की अनेकांनी या धनाच्या माग लागलेले आहेत आणि स्वतःचं जीवन अत्यंत अनेक अशा खेदाने, दुःखाने, क्लेशाने भरून घेतलेलं आहे. आणि प्रियानो, म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला इशारा देत आहे की सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून तुम्ही दूर राहा, दूर राहा. होय प्रियानो, आपण पाहतो की पैसा हा सर्व प्रकारच्या वाईटाचं ते एक मूळ आहे. सर्व प्रकारचं वाईट ज्यापासून तयार होतात की उत्पन्न होतात ते म्हणजे हा पैसा आहे. पैशामुळं मित्रामित्रात भांडणं होतात, घरामध्ये कुटुंबामध्ये कलह होतात आणि अशा अनेक नातेसंबंध या पैशामुळं बिघडले जातात. आणि म्हणून या धनापासून, लोभापासून, धनाच्या लोभापासून आपण दूर राहावं हे प्रभूने आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रभूने सांगितलेलं आहे की एखाद्याकडे पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचं जीवन होतं असं मुळीच नाही. प्रियानो, या ठिकाणी प्रभूने या ठिकाणी जीवन हा शब्द उपयोगात आणलेला आहे. जीवन. आणि मग आपण जे जगतो ते ज्याला आपण जीवन म्हणतो ते आपलं जीवन नाही, तर जीवन हे सार्वकालिक जीवन आहे. आणि आपण या भूतलावर जगतो ते आपलं आयुष्य आहे. आणि आयुष्य आणि जीवन यामध्ये बराच फरक आहे. आयुष्य हे मर्यादित असतं, परंतु जीवन हे अमर्याद आणि प्रभूच्या सानिध्यात आपल्याला व्यतीत करता येते. आयुष्याबद्दल आपण जर पाहिलं तर उत्पत्तीचा ग्रंथ याचा 6वा अध्याय आणि 3ऱ्या वचनात परमेश्वराने मनुष्य मात्राला जे आयुष्य नेमस्त करून दिलेलं आहे त्याविषयी या ठिकाणी सांगितलेलं आहे. परमेश्वर म्हणाला, माझ्या आत्म्याची मनुष्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो भ्रांत झाल्यामुळं देहरूप ठरला आहे, तथापि
त्याला 120 वर्षाचा काळ दिला आहे. प्रभूने परमेश्वराने आपण त्याच्या आधी जर पाहिलं तर आधीचे जे अब्राहमापासून ह्या लोकांचे जे वय होतं ते 800-900 असं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानंतर हे वय कमी कमी होत गेलेलं आहे आणि आज आपण पाहतो की 30, 32, 33 आणि 40च्या आत देखील मनुष्य हृदयविकाराने जाऊ लागलेले आहेत, हार्ट अटॅकने जाऊ लागलेले आहेत. असा हा काळ कमी कमी होत गेलेला आहे. योग देखील या आयुष्याबद्दल किंवा काय सांगत आहे पहा. योग 14:5 मध्ये योग महाराज म्हणतात, मानवाच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे. त्याच्या महिन्यांची संख्या तुझ्या स्वाधीन आहे. तुझ्या म्हणजे परमेश्वराच्या स्वाधीन आहे. तू त्याच्या आयुष्याची मर्यादा नेमली आहे, ती त्याला ओलांडता येत नाही. प्रियांनो, एक विशिष्ट एवढं आयुष्य देऊन परमेश्वराने आपल्याला या भूतलावर पाठवलेलं आहे. आपलं आयुष्य जे काही आहे ते कोणालाही ज्ञात नाही. कदाचित उद्याचा दिवस देखील मी पाहणार नाही किंवा कोणालाही आपलं आयुष्य किती आहे हे सांगता येत नाही. आणि ही मर्यादा परमेश्वराने ठरवून दिलेली आहे. ती किती आहे हे कोणालाच माहीत नाही. आणि म्हणून आपलं आयुष्य हे आनंदात आणि परोपकारात घालवावं, धनाच्या लोभापासून दूर राहावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. स्तोत्रकर्ता देखील आयुष्याबद्दल काय सांगतो पहा. स्तोत्र 90:10 मध्ये म्हटलेलं आहे, आमचे आयुष्य 70 वर्ष, शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय आणि दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. प्रियानो, आपलं आयुष्य किती आहे आपल्याला माहीत नाही. आपण कधी या भूतलावरून नाहीसे होऊ, निघून जाऊ, कोणालाही याचं ज्ञान नाही. आणि म्हणून प्रियानो, जे काही आयुष्य परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे ते आयुष्य आपण देवाच्या इच्छेप्रमाणे व्यतीत करून त्याला संतोषकारक जे आहे ते जाणून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे आपलं आयुष्य व्यतीत करायचं आहे. जीवनाविषयी देखील पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे. जीवन म्हणजे काय आहे तर प्रगटीकरण याचा 21वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये या जीवनाविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी ज्याला प्रगटीकरण झालेलं आहे असा योहान काय म्हणतो पहा. मी राजा सणापासून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे, त्याच्याबरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यातील सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण नाही, शोक नाही, रडणे व कष्ट नाही. प्रियानो, हे जीवन आहे ज्यामध्ये देव आपल्या डोळ्यातील सर्व अश्रू पुसून टाकणार आहे आणि त्यानंतर आपल्याला मरण नाही, कष्ट नाही, कुठल्याही प्रकारचा शोक नाही. फक्त आपल्या जीवनामध्ये आनंदाने आनंदच राहणार आहे. आणि हे सार्वकालिक जीवन आहे. आणि हे सार्वकालिक जीवन ज्याला प्राप्त होईल तो देवाच्या उजवीकडे बसणार आहे. आणि म्हणून प्रियानो, जे काही आयुष्य परमेश्वराने आम्हाला देऊ केलेलं आहे ते आयुष्य आम्ही धनाच्या लोभामध्ये घालवू नये किंवा धन साठवण्याकडे, धन प्राप्त करून घेऊन अधिक धन साठवण्याकडे आमचा कल असू नये, तर आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वर्तून त्याला संतोषकारक जे आहे त्याप्रमाणे आपलं आयुष्य जर कंठलं तर आपल्याला हे सार्वकालिक जीवन आहे. ज्याला कान आहे तो ऐको. आमेन. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र बहु सन्माने आमच्या जिवंत गौरवी देव बापा, जे काही तुझ्यापासून प्राप्त झालं तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. अनवधानाने माझ्या मुखातून
तुला न आवडणारे शब्द उच्चारले गेले असतील तर त्याबद्दल मला क्षमा कर. परंतु पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन माझ्या मुखातून निघालेलं प्रत्येक वचन आम्हा सर्वांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी लाभाचं ठरावं असं दयेने आणि कृपेने होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या गोड गौरवी सामर्थ्यशाली नावाने मागतो म्हणून तो ये. ज्यांचे जन्मदिवस गत आठवड्यात संपन्न झालेले आहेत अथवा येणाऱ्या आठवड्यामध्ये संपन्न होणार आहेत, त्याचप्रमाणे ज्यांचे लग्न वाढदिवस संपन्न झालेत अथवा येणाऱ्या आठवड्यात संपन्न होणार आहेत, त्या सर्वांसाठी प्रार्थना करूयात. सर्व समर्थ यहोवा दैबापा, या वेळेमध्ये आम्ही प्रार्थना करतो त्या सर्वांसाठी ज्यांचे जन्मदिवस गत आठवड्यामध्ये संपन्न झालेले आहेत किंबहुना येणाऱ्या आठवड्यामध्ये संपन्न होणार आहेत, त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो येशू नासरीच्या नावामध्ये यहोवा दैबापा त्यांना आशीर्वादित कर, त्यांना दीर्घायुष्य दे आणि अशा प्रकारचे अनेक आशीर्वादित जन्मदिवस त्यांना तू दाखवावेस ही माझी प्रार्थना आणि विनंती आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे लग्न वाढदिवस गत आठवड्यात संपन्न झाले अथवा येणाऱ्या आठवड्यामध्ये संपन्न होणार आहेत, त्यांच्याहीसाठी तुला धन्यवाद देतो. पित्या परमेश्वरा, एकपर्यंत तू त्यांचा एबनेजर म्हणून संसारिक जीवनाच्या वाटचालीत त्यांना राखलंस, आभार मानतो. आता परत एक वार नव्यानं आपला हा संसारिक जीवनाचा प्रवास सुरू करत असताना त्या सर्वांना तुझ्या हाती देतो. अधिक रीतीनं आशीर्वादित कर, दीर्घायुष्य दे, त्यांच्या सहित त्यांची कुटुंबीय मंडळी आशीर्वादित कर. तारणारा ख्रिस्त याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तू ऐक यहोवा. आमेन. सर्व समर्थ देव तुम्हाला आशीर्वाद देव, तुमचं संरक्षण तो करो, आपला मुखप्रकाश तो तुम्हावर पाडो, तुम्हावर तो कृपा करो, तुम्हाकडे परमेश्वर प्रसन्नमुख करो आणि तुम्हाला दीर्घायुष्य देऊन तुमचं जीवन सर्व प्रकारच्या आशीर्वादानं अनुग्रहानं आता आणि सदा सर्वदा भरलेलं असं राखो. आमेन. आजारांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. सर्व समर्थ यहोवा दैबापा, यावेळेस आम्ही सर्व आजारांची आठवण करतो. प्रामुख्याने आमच्या मंडळीतील जे आमचे प्रियजन आजारी आहेत, प्रामुख्याने सतराळकर आंटी, त्याचप्रमाणे बहीण साधनाताई जाधव आणि यहोवा दैबापा, इतर जे कोणी ज्यांची नावं आम्हाला माहीत नाही परंतु तू जाणतोस, अशा प्रत्येकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. येशू नासरीच्या नावामध्ये यहोवा, येशू नासरीच्या नावामध्ये या प्रत्येकांना स्पर्श कर आणि त्यांची अंथरुणं बदल, त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं असं दयेने आणि कृपेने होऊ दे. त्यांच्या सहित त्यांच्या कुटुंबालाही विशेष रीतीने आशीर्वादित कर, त्यांची सेवा करण्याकरता लागणारी शक्ती, सामर्थ्य, अनुग्रह दे. यहोवा, आम्ही प्रार्थना करतो संपूर्ण आमच्या देशासाठी, आमच्या देशातील सर्व आजारांसाठी, आमच्या राज्यातील, आमच्या जिल्ह्यातील, आमच्या शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व आजारांसाठी आम्ही प्रार्थना करतो. येशू नासरीच्या नावामध्ये, येशू नासरीच्या नावामध्ये प्रत्येकांची अंथरुणं बदल आणि प्रत्येकांना उत्तम आरोग्य मिळावं. विशेष रीतीने यहोवा दैबापा, या संपूर्ण जगभरामधून या सर्व मरीचं सावट, आजार, रोग, विकार, व्याधी यांचं सावट निघून जाऊ दे आणि यहोवा येशूनं दिलेलं विपुलतेचं जीवन आम्हा मनुष्य मात्रांच्या जीवनात आम्ही स्वीकारतो. दया कर, कृपा कर, अनुग्रह कर. विशेष रीतीनं या वातावरणामध्ये रुग्ण सेवा करणारे सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सेस, सर्व इतर नॉन मेडिकल स्टाफ आणि कर्मचारी, प्रत्येकांसाठी आम्ही तुझा अनुग्रह आणि आरोग्य मागतो. प्रत्येकांना ते प्राप्त होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊयात.
सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती, तुमची मने व अंतःकरणे देवाच्या आणि त्याचा पुत्र तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि आता सर्व समर्थ देईचो बाप, देईचो पुत्र आणि देईचो पवित्र आत्मा याचा अनुग्रह, शांती, प्रीती, सहभागिता आता आणि सदा सर्व काळ आम्हा सहवस्ती करो. आमेन.